हा शुभ सन्मान केला जाईल. चला फैज आपण यायचं आणि ओमकार आपण दोघांनी यायचंय. यस दोघांनी देखील तितकी साथ या स्पर्धेला दिले. MJ चषकाची स्पर्धा tenniscricket.in आणि फैज यांचं देखील नातं एक विशेष राहिलंय. यस त्यानंतर आणखीन एक विशेष सन्मान या स्पर्धेमध्ये आवाज ज्यांचा 3 दिवस आपण ऐकला, व्हॉइस ऑफ संगमेश्वर म्हणून एक वेगळी ओळख निर्माण करणारे जयेशजी पोटफोडे सर यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. यस प्रसाद पाटील बाबा यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जाईल. जयेशजी पोटफोडे सर या स्पर्धेसाठीचे समालोचक. 3 दिवस अतिशय चांगली भूमिका त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि 5 दिवस ज्यांचा आवाज ऐकला तर कमी कालावधीमध्ये ज्यांनी कोल्हापूरमध्ये प्रेक्षकांच्या मनावरती राज केलं, एक युवा समालोचक देवरुखचे आर्य बेर्डे सर यांचा देखील इथे सत्कार केला जातोय. प्रवीणजी सप्रे सर यांच्या शुभ हस्ते हा सत्कार केला जातोय. पुढील वाटचालीसाठी आर्य सर आपल्याला देखील शुभेच्छा. यस त्याचबरोबर या स्पर्धेसाठीचं मंडप जे काम पाहिलं सतीश सर आपण देखील यायचंय. आपलं देखील विशेष सन्मान आयोजकांच्या वतीने केला जाईल. सतीश सर विजय सिंह माने यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जाईल. यस त्याचबरोबर DC संतोष यांच्या माध्यमातून आमचा आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं गेलं. सुमधुर गाणं देखील त्यांच्या माध्यमातून वारंवार ऐकायला मिळालंय. त्यांना देखील विनंती आहे की आपण देखील आपला विशेष सन्मान स्वीकारायचा आहे. आयोजकांच्या वतीने आपला देखील आदर सन्मान हा मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. यस DJ संतोष ऑपरेटर त्यांचा देखील हा शुभ सन्मान. संदीप नाईकवडे सर यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जाईल. त्याचबरोबर सर्व संघांना विनंती आहे, वारंवार कॉल दिला जातोय. 4ही संघ आपण मुख्य व्यासपीठासमोर यायचंय. बक्षीस वितरणाचा कार्यक्रम. यस त्याचबरोबर 5 दिवस गुणलेखकाची भूमिका बजावणारे अतदच सोमनाथ यादव आणि यासीन 5 दिवस या स्पर्धेमध्ये गुणलेखकाची भूमिका त्यांनी बजावले. त्यांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. प्रसाद पाटील बाबा यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जातोय. युवा गुणलेखक आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगलं गुणलेखन सोमनाथ आणि यासीन यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळालंय. चला 4ही संघ या अगोदर वारंवार आपल्याला पुकार दिला जातोय. मुख्य व्यासपीठासमोर यायचंय. बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आपल्याला पार पाडायचा आहे. यस प्रथमतः वैयक्तिक पारितोषिक फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच स्वप्नीलजी क्षीरसागर सर यांच्याकडून स्मार्ट वॉच आणि त्याचबरोबर गोरख शिंदे सर यांच्याकडून चषक पुरस्कृत केलंय. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच या स्पर्धेमध्ये फायनल मॅच मध्ये येऊन ज्या खेळाडूने आपल्या खेळाचा करिश्मा आणि या खेळाच्या प्रदर्शनाने संपूर्ण प्रेक्षकांच्या मनावरती राज्य केलं, अर्थातच वाशिक शेख ठरलाय फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. वासिक शेख त्यांना दिलं जाईल स्मार्ट वॉच पुरस्कृत केले स्वप्नीलजी क्षीरसागर सर आणि त्याचबरोबर गोरख शिंदे सर यांच्याकडून एक चमचमाती ट्रॉफी आणि एक टी-शर्ट दिलं जाईल फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. यस स्वप्नीलजी क्षीरसागर सर यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जाईल. स्मार्ट वॉच आणि त्याचबरोबर टी-शर्ट आणि चमचमाती ट्रॉफी. फायनल मॅच मध्ये खूपच चांगला खेळ वासिक शेख यांचा पाहायला मिळाला आणि त्यामुळे पुरस्कार देखील दिला जातोय. यस उत्कृष्ट गोलंदाजाच्या यादीमध्ये 2 खेळाडू होते. एक म्हणजे अमित धसाडे, मात्र त्याला मागे सारून 5 सामन्यांमध्ये ज्या खेळाडूने 8 विकेट मिळवल्या सांगली एक्सप्रेस सुशील बुर्ले ठरलाय या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. यस
उत्कृष्ट गोलंदाजासाठी पुरस्कार अमितजी दबडे सर आणि त्याचबरोबर गणेश कुंभार सर यांच्याकडून रोख रक्कम 2000 आणि शूज आणि चषक गोरखजी शिंदे सर यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आलाय. अमित दबडे सर आपण यायचंय. यस, गणेश कुंभार सर आणि त्याचबरोबर अमित दबडे सर. हा पुरस्कार सुशील बुर्ले यांना दिला जातोय. खूप चांगला खेळ या संपूर्ण स्पर्धेमध्ये. 8 विकेट 5 सामन्यांमध्ये. चर्चा अमित धसाडेच्या वेगाची होती, मात्र याही वेगवान गोलंदाजाने कमाल केले. टाळ्यांचा गजर सुशील बुर्लेसाठी होऊन जाऊ द्या. त्यानंतर या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट फलंदाज, त्यासाठी रोख रक्कम 2000, आकर्षक बॅट आणि चषक विजयजी कुंभार सर, लखन सावंत सर आणि गोरख शिंदे सर यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आलंय. या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट फलंदाज, 5 सामन्यामध्ये 95 धावा ज्याच्या बॅट मधून आल्या. अर्थातच पुण्याचा रोहित खरा ठरलाय या मॅचचा, या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट फलंदाज. यस, किरणजी खतकर सर यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जाईल. बॅट जी पुरस्कृत केले किरण खतकर सर यांच्याकडून ही बॅट पुरस्कृत करण्यात आले. यस, विजय कुंभार सर आपण देखील यायचे. आपल्या देखील शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जाईल. किरण खतकर सर आणि त्याचबरोबर विजय कुंभार सर यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार, एक बॅट आणि त्याचबरोबर एक चमचमाती ट्रॉफी, रोख रक्कम 2000 रुपये हे दिले जात आहे. यस, कोल्हापूर जिल्ह्यातील लेजंड खेळाडू किरणजी खतकर सर यांच्याकडून ही बॅट पुरस्कृत करण्यात आले. या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द बेस्ट बॅट्समनसाठी ही बॅट पुरस्कृत करण्यात आले. यस, 70 स्पोर्ट्सची बॅट, मयूर स्पोर्ट्सची बॅट दिली जाते. त्यानंतर आपण जातोय या स्पर्धेचा चतुर्थ क्रमांक मानकरीचा संघ, ज्या संघाने सेमीफायनल पर्यंत चांगला खेळ केला. या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर चतुर्थ क्रमांकासाठी पारितोषिक रोख रक्कम 11000 रुपये अभिलाषा कन्स्ट्रक्शनचे सर्व अभिजितजी चव्हाण सर यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आलाय व आकर्षक चषक. चतुर्थ क्रमांकाचा संघ पन्हाळा टायगर्सचा संघ ठरलाय. चतुर्थ क्रमांकाचा संघ पन्हाळा टायगर्सचे जर खेळाडू असतील तर आपण हा पुरस्कार आपला स्वीकारायचा आहे. यस, पन्हाळा टायगर्स संघाचे खेळाडू जर असतील तर आपण यायचंय. प्रतीक पाटील आणि त्याचबरोबर हे खेळाडू प्रशांत पिंगळे आणि अरुणजी तेली सर संघाचे संघमालक. खरं आता आपण पाहिलं तर अरुणजी तेली सरांचा विचार केला तर वारंवार पन्हाळा तालुका कोल्हापूर जिल्ह्यातील खेळाडूंना एका मोठ्या लेवलवरती खेळण्याचा त्यांचा प्रयत्न वारंवार असतो आणि याही स्पर्धेमध्ये तो केला. सेमीफायनल पर्यंत संघ गेला. सेमीफायनलमध्ये थोड्याशा चुका जरूर झाल्या, मात्र विशेष कौतुक अरुणजी तेली सरांचं करावं लागेल. खरं अर्थाने वारंवार मोठमोठ्या स्पर्धांमध्ये देखील त्यांचा संघ खेळताना पाहायला मिळतो. मोठे चेहरे नसतात तरी देखील त्यांचा संघ चांगला परफॉर्मन्स करत असताना पाहायला मिळतो. त्यानंतर या स्पर्धेचा तृतीय क्रमांकाचा मानकरी, रोख रक्कम 11000 रुपये आणि आकर्षक चषक पुरस्कृत केलंय. कैलासवासी उदय पाटील यांच्या स्मरणार्थ हर्षल पाटील सर यांच्याकडून हे पारितोषिक पुरस्कृत करण्यात आलंय. आकाश पाटील आपण कुठे असाल तर आपण यायचं. आकाश पाटील. यस, विराज स्पोर्ट्स कोल्हापूरचा संघ ठरला या स्पर्धेचा तृतीय क्रमांकाचा संघ. आकाश पाटील सर. यस, गजानन कुंभार सर यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जाईल. तृतीय क्रमांक, रोख रक्कम 11000 रुपये आणि आकर्षक चषक. विराज स्पोर्ट्स कोल्हापूर संघ ठरलाय या स्पर्धेचा तृतीय क्रमांकाचा मानकरी. त्यानंतर या स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी संघ. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर त्या स्वप्नपूर्तीच्या जवळ आले विजयजी कुंभार सर, मात्र पुन्हा एकदा दुसऱ्या क्रमांकावरती थांबवलं लागतंय. VK स्पोर्ट्स बॉस 11चा संघ ठरला या स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाचा संघ. प्रसादजी पाटील सर यांच्याकडून रोख रक्कम 51000 आणि आकर्षक चषक. मी विनंती करतो विजय कुंभार सर, बॉस आणि त्याचबरोबर त्यांचा संपूर्ण संघ आपण आपला पुरस्कार स्वीकारण्यासाठी यायचा.
यस जेवढे जितके खेळाडू उपस्थित आहेत विजय कुंभार सर आपण देखील यायचंय आणि बॉस आपण असाल तर आपण देखील यायचंय. विजय कुंभार सर यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळाला. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर स्वप्न होतं पुन्हा एकदा चॅम्पियन वरती नाव कोरण्याचं, मात्र पुन्हा एकदा ती स्वप्नपूर्ती पूर्ण झालेली नाहीये. यस विजयजी कुंभार सर प्रयत्न करत राहा, एक ना एक दिवस यश आपल्याला नक्की मिळणार आहे. यानंतर वैयक्तिक पारितोषिकातला सर्वाधिक महत्वाचा पुरस्कार मालिकावीर मॅन ऑफ दी सिरीज, त्यासाठी रोख रक्कम 5,000 रुपये गजानन कुंभार सर आणि चषक गोरखजी शिंदे सर यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आलाय. या स्पर्धेचा मालिकावीर कोण असेल? या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूने 96 धावा बनवल्या आणि बेस्ट बॅटरची बॅट देखील घेऊन गेलाय, रोहित खरात ठरलाय या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज चा मानकरी. एकदा जोरदार टाळ्या रोहित खरात साठी होऊन जाऊ द्या. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीज असे 2 पुरस्कार पुण्याला जाणार आहेत. रोहित खरात 96 धावा बनवल्या, रोख रक्कम 5,000 आणि आकर्षक ट्रॉफी गजानन कुंभार सर आणि गोरख शिंदे सर यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आली आहे. गजानन कुंभार सर यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जातोय. त्यानंतर या स्पर्धेचा चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन्सचा संघ, ज्या संघाने या संपूर्ण स्पर्धेवरती अधिराज्य गाजवलं आणि ही चमचमाती ट्रॉफी आणि रोख रक्कम 71,000 रुपये पुण्याला घेऊन जाणारा हमराज मृत्युंजय पुणेचा संघ ठरलाय या स्पर्धेचा चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन्सचा संघ. यस ऋषी झोरे सर आपण देखील यायचंय. ऋषी झोरे सर हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी. यस यस आयोजन कमिटीचं आपल्यासाठी स्पेशल इन्व्हिटेशन आहे, आपण यायचंय. ऋषी झोरे सर प्रथम क्रमांक स्वप्नपूर्ती MJ चषकावरती नाव कोरायचं होतं. 20 वर्ष हा संघ पराभूत होत होता, मात्र तरी देखील हार न मानण्याची जिद्द ऋषी झोरे सरांची. नवनवीन खेळाडू येत गेले, नवनवीन खेळाडू घडवत गेले आणि अखेर एक संघ हमराज मृत्युंजय पुणे हा आज टेनिस क्रिकेट पटलावरचा एक ब्रँड म्हणून ओळखला जातो. एकदा जोरदार टाळ्या ऋषीदादा झोरे यांच्यासाठी होऊन जाऊ द्या. यस महेश नानगुडे सारखा एक खेळाडू, 3 वर्ष त्या खेळाडूला सलामीसाठी पाठवलं गेलं, परफॉर्मन्स झाला नाही झाला तरी देखील त्या खेळाडूवरती विश्वास झाला आणि महेश नानगुडे आज टेनिस क्रिकेट पटलावरचा एक ब्रँड म्हणून ओळखला जातो. ISPL सारखी स्पर्धा देखील खेळताना पाहायला मिळाला. हा विशेष पुरस्कार चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन्सचा पुरस्कार दिला जातोय हमराज मृत्युंजय पुणे. चला दरम्यान एकदा जोरदार टाळ्या पुन्हा एकदा होऊन जाऊ द्या हमराज मृत्युंजय पुणे संघासाठी. चॅम्पियन्स 71,000 रुपये आणि आकर्षक चषक शिवाजी राजमाने सर यांच्याकडून हे पुरस्कृत करण्यात आलं होतं. शाईन गाडी इथनं हरवलेली आहे. गाडी क्रमांक 1748. कोणाच्या जवळ कोणाच्या आजूबाजूला असेल तर संपर्क करायचा आहे. चुकून कोणाच्या गाडीची किल्ली लागलेली असेल तर संपर्क अमोल लट्टे सरांशी करायचा आहे. 1748 गाडी क्रमांक आहे. यस त्यानंतर महेश जगताप सरांना मी विनंती करतो या स्पर्धेचं आभार प्रदर्शन आपण करायचं आहे. गेले 5 दिवस चालू असलेल्या या स्पर्धेसाठी भव्य रबर बॉल क्रिकेट स्पर्धा, या स्पर्धेसाठी विशेष करून आमचं अश्वमेध क्रिकेट क्लब
आणि आमच्या ग्राउंडचे सर्वेसर्वा अमोल लट्टे सर यांचं सर्वप्रथम मी आभार मानतो, कारण त्यांच्या सहकार्याशिवाय आणि त्यांच्या सपोर्टशिवाय मी हे काहीच करू शकणार नाही. तसंच या आवी दबडेच्या संकल्पनेतनं जी स्पर्धा उभा राहिली, त्या स्पर्धेला जे त्यानं पाठबळ दिलं आणि खरोखर एक 8-10 दिवस त्यानं जे कष्ट केलं, त्या कष्टाला आज चीज झाल्यासारखं झालेलं आहे. कारण आवीनं केलेल्या टीम आणि हे बाकीचं सगळे जे धावपळ आहे, या धावपळीतनं आज झाल्यानंतर आत्ता शेवटचं बक्षीस दिल्यानंतर खरोखर ह्याच्या पाठीमागे जर कुणाचं सगळं श्रेय आहे किंवा कुणाचं जर कष्ट आहे तर सगळं अविनाश दबडेचं कष्ट आहे आणि त्या कष्टाला खरोखर आज माझ्या फळ आल्यासारखं झालं आहे. तसेच या स्पर्धेसाठी आमचे इंजिनियर साहेब बंडा चव्हाण, विजय कुंभार, गजानन कुंभार, स्वप्नील क्षीरसागर, रोहित, तसेच गोरख शिंदे आणि सर्व आमच्या गावातील मातब्बर क्रिकेटवेडी लोक यांनी जे आम्हाला मोलाचं सहकार्य केलं, त्या सर्वांचं मी आभार मानतो. भैया, तुम्ही आल्याशिवाय स्पर्धा माझी पूर्ण झाल्यासारखे वाटत नाही. मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलं, मागच्या वेळी आम्ही स्पर्धा चालू असताना शेवटच्या 2 ओव्हर थांबवल्या आणि स्पर्धा कंप्लीट केली. तुम्ही आला की माझं बक्षीस वितरण पूर्ण झालं आणि जोपर्यंत तुमची साथ आहे तोपर्यंत ही स्पर्धा कायमस्वरूपी होत राहणार आणि अशाच पद्धतीचं बक्षिसातली पण वाढ राहील, अशी स्पर्धा चालू होत राहणार आहे. गावातल्या सर्व लोकांचं मी धन्यवाद देतो आणि माझ्या पाठीराख्यांचं मी धन्यवाद देतो. ही स्पर्धा पार पाडण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल थँक्यू. यस, त्याचबरोबर अश्वमेध स्पोर्ट्स आयोजित एमजे चषक 2026 हे 6वं पर्व समाप्त झालं. मला समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल महेश